रायगडच्या माणगाव तालुक्यातील देवळी गावात जमीन खचल्याने 2 घरांचे नुकसान झाले। डोंगराच्या पायथ्याशी असलेला आत्माराम भोजने यांच्या घराचा पुढील भाग खचल्याने तो भाग समोर असलेल्या सुरेश भोजने यांच्या घरावर कोसळला। यात भोजने यांच्या घराचे मोठे नुकसान झाले। सुरेश भोजने यांच्या घरातील स्वयंपाकाची खोली जमीनदोस्त झाली। घराचा मागील बाजू देखील जमीनदोस्त झाली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। या दुर्घटनेनंतर घरातील विराजमान बाप्पांची मूर्ती उचलून बाहेर आणावी लागली। घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी धावून गेले। त्यांनी दुर्घटनाग्रस्त घराची पाहणी केली। राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या माध्यमातून पीडित कुटुंबांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईलच, पण शासनाने या कुटुंबांना तातडीने मदत करावी अशी मागणी केली आहे। गणपती सणाच्या निमित्ताने आमच्या घरी पण गणपतीचे प्राणप्रतिष्ठा स्थापना झालेली आहे। काल संध्याकाळी आमच्या घराच्या वरती काही जागेला तडे गेले आणि आज सकाळी 6:15 ची दरड कोसळली। आमच्या घरावर किचन पूर्ण बाद झाला। तर शासनाने वेळीच ध्यान देऊन नुकसान खूप झालेलं आमचं, तर काहीतरी मदत करावी। आज घडलेली ही आपत्ती पाहिल्यानंतर फार मोठं नुकसान त्यांचं झालंय। माननीय नामदार भरत शेट्टी यांनी याची कल्पना दिली आहे। ते थोड्या वेळात येतील, प्रत्यक्ष पाहणी करतील। शासकीय लेवलला पंचनामा झालेला आहे आणि शासनाच्या लेवलला जे जी काही मदत करताल ते होईलच, पण शिवसेना म्हणून आम्ही पूर्णपणे मदत त्यांना करून त्यांना पुरवत हे घर कसं उभं करता येईल त्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू, असं आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने समजतो। साहेब, प्रसंग तसा फार मोठा होता। आम्हाला त्याची चावल काल संध्याकाळी लागली की घटना घडू शकते म्हणून। त्या अनुषंगाने आम्ही आमच्या घरातलं सर्व जे काही किचन मधलं जे काही साहित्य होतं ते हटवण्यापासून अगदी आमची माणसं पण आमच्या घरची शिफ्ट बाहेर केली। इव्हन आमच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा झालेली 5 दिवसासाठी आणि शेवटच्या आदल्या दिवशी ही घटना आमच्या डोळ्यासमोर आली। संध्याकाळी आम्ही 8 वाजता जी आरती केली ती आरती सुद्धा जीव मुठीत धरून केली बाप्पासमोर। आणि आम्ही जागरूक राहून तिथे सकाळपर्यंत पहारा करत होतो। दुर्दैवाने सकाळी 6:15च्या दरम्यान काय होतं, वरचा अंगणाचा भाग आमच्या घरावर येऊन आदळल्यानंतर पहिला आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम केलं। घरी किचनचा पुरा किचनच बाद होऊन त्याचं नुकसान झालेलं। घराची कौलं पण अर्धी गेलेली आहे। तरी सुद्धा अशा घटना घडू नये यासाठी सरकारने काहीतरी उपाययोजना करावी ही आमची अपेक्षा। आमच्या या देवळी गावातील ज्येष्ठ नेते आणि खऱ्या अर्थाने लोकांना सोबत घेऊन जाणारे आमचे सुरेश भोजने यांच्या घरावर अचानक काल भेगा पडल्या आणि आज सकाळी 6:15 वाजता मोठी दरड कोसळली। फार मोठं नुकसान झालेलं आहे। काल थोडंसं लक्षात आल्यामुळे त्यांनी सामान शिफ्ट केला होता, गणपती सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी शिफ्ट केला होता। अशा परिस्थितीमध्ये घराचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। शासनाच्या माध्यमातून आम्ही पंचनामा करायला सांगितलेले आहेत। आदरणीय आमचे नामदार भरत शेट्टी गोगावले हे या ठिकाणी येतीलच आणि आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून जे जे लागेल ते सहकार्य करण्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करणार आहोत आणि त्यांना परत पुनर्स्थापित करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध राहील।